हे लिपस्टिक घेतलंय मी. आपण कसं लावतो रोज, डन. तर थोडीशी अशी ब्राऊन कलरची पेन्सिल घ्यायची आपण, जेणेकरून आपल्याला त्याची बॉर्डर बनवायची. आता ती कशी बनवायची बघा. ऑपरेशन करायची गरज आहे का? नाही. बघा, आपल्याला ओठांच्या आकारामध्ये सुद्धा जेवढं असं लिफ्टेड असेल तेवढं पण यंग दिसतो. मग काय करायचं, हे थोडंसं असं 2 वेगवेगळे रंग लावलेले आहेत. हा थोडासा ग्लॅमरस शेडकडे जातो. जर तशा पद्धतीचा लुक तुमचा असेल आणि तुम्ही स्टेजवर वगैरे असाल तर तो तुम्हाला चांगला दिसेल. राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्णीची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप वर्ल्ड. तर आपण आज मेकअपच्या सेगमेंट मध्ये पुढे जाणार आहोत. म्हणजे यापूर्वी आपण बेस कसा करायचा, कॉन्टोर कसं करायचं, त्याच्यानंतर डोळ्यांना कसं हायलाइट करायचं, काजळ कसं लावायचं, आय शॅडो कशी लावायची, मस्कारा कसा लावायचा, आय लायनर कसं लावायचं, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. जर तुम्ही हे व्हिडिओज बघितले नसतील तर ते सगळे खाली मी लिंक दिलेली आहे, ते जाऊन नक्की बघा. कारण अगदी बेसिक टेक्निक आपण सांगितलेले आहेत, जेणेकरून कुणावरही डिपेंड राहावं लागणार नाही. तर बेस झालाय, आय मेकअप पूर्ण झालेला आपला, आयब्रो पासून सगळ्या गोष्टी. आता आपण लिप्स कडे येऊया. लिप्स ही अशी गोष्ट आहे की आपण बोलताना वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे मुवमेंट सतत होत असते, त्याचे आकार वेगवेगळे होत असतात. तर बेसिक आकार कसा असायला पाहिजे, तर आता बघा, आता काहीही नाहीये लिपला आत्ता. आता आपल्याला त्याला हायलाइट करायचं. जसं आपण डोळ्यांना हायलाइट केलं तसं ओठांना हायलाइट करायचं. लिपस्टिकनी आपण ते हायलाइट करतो. पण कधीही लक्षात ठेवा की जर आपण आईज खूप जास्त हायलाइट केलेले आहेत तर लिप्स खूप जास्त हायलाइट करायचे नाहीत. हायलाइट करायचे पण कलर, लिपस्टिकचा जो शेड आहे तो डार्क घ्यायचा नाही. जर आपण डोळे हायलाइट केलेले असतील तर, जर आपण स्मोकी आईज वगैरे केलेले आहेत जेणेकरून डोळे खूप असे डार्क दिसत असतील, तर लिप्स नेहमी नॅचरल शेड ठेवायचे. आता ते शेड कुठले वापरले पाहिजेत काय, हे तुमच्या स्किन टोन नुसार आपण पुढे सांगणार आहोतच. तर बघा, लिप्स आपले पुन्हा सगळ्याला फिरून तेच येतं की आता तुम्ही बघत असाल की खूप डर्मॅटोलॉजिस्ट पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणायचं ऑपरेट करून शेप बदलतायत किंवा हे, पण आपल्याला नॅचरल जे आहे त्याला फक्त हायलाइट करायचं आहे. तर आपल्या लिप्सचा जो शेप आहे तो कसा, आता इथून असा वरून खाली येतो, इथून वरून खाली येतो आणि ही बाजू खाली आहे. म्हणजे हे असं खाली झालंय आणि इथे आपल्याला हायलाइट करायचंय. हा जो शेप आहे व्यवस्थित, तो शेप आला पाहिजे. जनरली आता तुम्हाला फरक दाखवते. आता एक लिपस्टिक घेऊया आपण, म्हणजे आपण कसं लिपस्टिक लावतो तुम्हाला लक्षात येईल. हे लिपस्टिक घेतलंय मी. आपण कसं लावतो रोज, डन. बेसिक असंच लिपस्टिक लहानपणापासून, जोपर्यंत मी हे सगळे टेक्निक शिकले नव्हते, मी असंच लावत आले आणि तुमच्यापैकी पण बरेच जण असं लावत असतील. म्हणजे आपण फक्त ओठाला तो रंग लावला, एवढंच केलंय. आता आपल्याला काय करायचं, त्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. तर थोडीशी अशी ब्राऊन कलरची पेन्सिल घ्यायची आपण, जेणेकरून आपल्याला त्याची बॉर्डर बनवायची. आता ती कशी बनवायची बघा. तर मी फक्त बॉर्डर बनवली आहे. ऑटोमॅटिकली लिप्स असे थोडेसे पावटेड वाटतात का तुम्हाला? ऑपरेशन करायची गरज आहे का? नाही. बघा, तर आता याच्यामध्ये पण अजून आपण हायलाइट करू शकतो बरं का. आता ते कसं, आता मी तुम्हाला 2 वेगवेगळे करून दाखवले जेणेकरून तुम्हाला तो फरक समजेल. आता काय करायचं, हे आपण हायलाइट केलं, ठीक आहे, इथे. आता इथली बाजू थोडीशी डार्क करायची आणि
थोडासा लाईट शेड इथे पुढे लावायचं मध्ये. बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक. आता यात अजून तुम्हाला सांगते काय करायचं. ही पूर्ण आपण जी खाली सोडलेली आहे आणि ही आपल्याला ओठांच्या आकारामध्ये सुद्धा जेवढं असं लिफ्टेड असेल तेवढं पण यंग दिसतो. मग काय करायचं, हे थोडस असं कॉर्नरला हे इथे असं संपवून हे थोडस बघा. आता हा वरती लिफ्टेड फील आला, हे खाली वाटतंय तुम्हाला आणि हा लिफ्टेड दिसतो. हा फरक आहे. म्हणून लिपस्टिक लावताना लिप लायनर आणि या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता आपण डोळे डार्क केल्यामुळे नॅचरल शेड ठेवलेली आहे. आता तुम्हाला हा फरक लक्षात आला आहे बघा, हा आणि हा. आता तुम्हाला इकडे मी डार्क कलर लावून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्याच्याबरोबर डार्क रंग कसा दिसेल. बघा दोन वेगवेगळे रंग लावलेले आहेत. हा थोडासा ग्लॅमरस शेड कडे जातो. जर तशा पद्धतीचा लुक तुमचा असेल आणि तुम्ही स्टेजवर वगैरे असाल तर तो तुम्हाला चांगला दिसेल. पण रेग्युलर वेअर साठी हा कलर एवढ्या हेवी आईज बरोबर तुम्हाला तितका छान वाटणार नाही. तरी त्याला आपण अजून बॉर्डर वगैरे काहीच केलेलं नाहीये. तर ते काढून मी तुम्हाला पूर्ण जे आहे एकदम नॅचरल शेड मध्ये पूर्ण दोन्ही बाजू एकसारख्या करून तुम्हाला दाखवलं की नॅचरल लिप्सचा शेड. आता तुम्ही बघा ही हायलाइट केलेली आहे, बॉर्डर तुम्हाला दिसते, इकडे तशी दिसणार नाही. याच्या आधी पण तुम्ही बघितलेलं. पूर्ण एकसारखं करूयात आणि एकदम नॅचरल पण हायलाइटेड असे लिप्स कसे दिसतील हे आपण बघूया. तर हे अगदी नॅचरल शेडचं लिपस्टिक आपण लावलेलं आहे. त्याला बॉर्डर हलकीशी हायलाइट केल्यामुळे आपल्याला ओठांचा व्यवस्थित आकार पण दिसतोय. आता बघा आपण बेस केला, आपण त्याच्यामध्ये कॉन्टोर वगैरे आतमध्ये गेलं, त्याच्यावर पावडर लावली, आय मेकअप केलेला आहे, पूर्ण आयब्रोज व्यवस्थित सेट केल्या आणि आपण लिपस्टिक लावलेलं आहे. आता याच्यानंतर आपण वरून सुद्धा पावडर बेस वाले सगळे एकदा कॉन्टोर आणि ब्लश ऑन करून घेऊ म्हणजे आपला मेकअप कम्प्लीट होईल विथ टेक्निक. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यात पूर्ण होतील. आता हा कॉन्टोरचा ब्रश असतो बघा, हा थोडासा तिरका असा, ते व्यवस्थित फ्लफी असेल असा, पण थोडासा तिरका जो ब्रश असतो तो कॉन्टोरचा असतो. आता कॉन्टोरसाठी आपण नेहमी असे डार्क ब्राऊन शेड घेणार आहोत. तर मी रोज वापरते ती. आणि कधी सुद्धा त्याच्यामध्ये बुडवल्यावर हे डायरेक्ट असं लावायला जायचं नाही. त्याच्या प्लेटवर वगैरे कुठेतरी आपण ते थोडंसं फिरवून घ्यायचं, फुंकायचं असं. आणि जे आपण मगाशी केलेलं होतं ना ती शेप म्हणजे आपल्या आता आपला राऊंड शेप आहे म्हणून चेहऱ्याचा इथपर्यंत जिथे इथून आता आपण ही सरळ लाईन घेतली आणि ही कानाच्या इथून ही लाईन म्हणजे हा जो कॉर्नर आहे हा आपला कॉन्टोरचा आहे आणि तो असा वर लक्षात येत आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे पण थोडंसं कॉन्टोर केलं होतं आपण मगाशी, जे जे केलं होतं तेच तिथं फक्त आता आपण पावडर कॉन्टोरनी परत एकदा फिरवतोय.
आता बघा, एकाच बाजूला केले आपण. हे नोज केलं, हे कॉन्टोर केलं आणि चीन लाईन. आता याच्या आणि याच्यामध्ये हा जो एरिया आहे एवढाच सेम आपल्याला असा तिरकाच करायचा, कारण आपल्याला ओव्हल शेप, हा ओव्हल शेप पूर्ण दिसला पाहिजे. हे आपलं एक्स्ट्रा आहे. ह्या गोष्टी आपण हायलाइट करून कव्हर करायच्या आहेत. आणि इथे ब्लश ऑन थोडस घे. तर हा असा मस्तपैकी ब्लश ऑनचा ब्रश आहे मस्त. याने आपण ब्लश ऑन करणार आहोत. तर जर आपल्याला यंग प्रिटी लुक हवा असेल तर एकदम असा लाईट ऑरेंज अशा सगळ्या शेड्स मध्ये, आता हा लाईट ऑरेंज पिंकिश अशा दोन्हीचा मधला एक असा शेड आहे. तर तो पण डायरेक्ट नाही लावायचा, नेहमी याच्यावरती पहिल्यांदा फिरवायचा, फुंकायचं थोडस आणि हा असा उभा येणार आहे आपला. ठीक आहे, वरती. तर हे आपलं ब्लश ऑन झालंय. फार पुढे घ्यायचं नाही, आपल्याला तो ओव्हल शेप मेंटेन करायचा आहे. तर तुम्ही बघा, हे अगदी प्लेन दिसते आपल्याला सगळं आणि इथे आपले सगळे कॉन्टोर्स दिसत आहेत. ओके, सेम आपण असंच इकडे करून घेऊ. हा, सो आपला आता बेसचा जो मेकअप पूर्ण कम्प्लीट झालेला, बेस लावलो, त्याच्यावरती त्याच्या पावडर काउंटर करून पण हे सगळं व्यवस्थित मर्ज करायचं. हा, आपण मर्ज केल्याशिवाय ते असं नॅचरल लुक देणार नाही. आता याच्यानंतर आपण व्यवस्थित पफनी सगळीकडे एकदा एकसारखं सगळं करून घ्यायचं. म्हणजे जर कुठल्या ठिकाणी व्यवस्थित मर्ज झालं नसेल तर ते सगळं मर्ज होतं, सगळं एकसारखं एकमेकांमध्ये मिक्स होऊन जाईल. तर हा मेकअप पूर्ण झालेला आहे आपला. आता याच्यामध्ये टिप तुम्हाला सांगते, जर तुम्हाला आउटडोअरला जायचंय कुठे आणि खूप वेळ मेकअप जर जसा आहे तसा टिकवून ठेवायचा असेल तर याला नेहमी सेट करायचं. आता आपल्याकडे हा लॅक्मेचा एक मेकअप सेटिंग करण्याचा स्प्रे आहे. तो लांब धरायचा, असा एकदम फार जवळ नाही धरायचा आणि नुसतं 1-2-3 डन, काही नाही करायचं ह्याच्यात दुसरं, आणि हे वाळू द्यायचं असं. हा आपला मेकअप तयार झालेला आहे, अगदी बेसिक. त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स प्रत्येक वेळी तुमच्या कॅरेक्टरनुसार हे बदलत जाणार आहेत. आपण राऊंड शेप नुसार कसा मेकअप करायचा हे इथे दाखवलेलं आहे. आणि आज आपण लिपस्टिक्स बघितलेले आहेत. आता त्यामुळे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मला सांगायची की प्रत्येक शेड ही प्रत्येक स्किन टोनवर वेगवेगळी दिसते. मी एक तुमच्यासाठी कागद पण घेऊन आली आहे इथे, तुमच्या लक्षात येईल की आपण नेहमी जेव्हा लिपस्टिक विकत घेतो तेव्हा आपण हातावरती असं बघतो लावून. तर इथे तुम्हाला दिसेल की स्किन टोन नुसार तुम्हाला कुठल्या कुठल्या शेड्स तुमच्या स्किन टोनवर कशा दिसतील. तर तुम्ही कुठल्या रंगाचा ड्रेस घालणार आहात किंवा आय मेकअप कसा करणार आहात, कशा पद्धतीने लुक तिथे तुम्हाला द्यायचा आहे, तर या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर मग तुम्ही लिप शेड ठरवू शकता. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, कितीही आपण सुंदर मेकअप केला, कितीही छान सगळ्या गोष्टी केल्या, तरी जोपर्यंत हेअर व्यवस्थित सेट होत नाहीत तोपर्यंत मेकअप छान दिसत नाही. हे लक्षात ठेवा. आपला ओव्हरऑल लुक, याच्यामध्ये केस कसे आहेत हे खूप महत्वाचे आहेत. आपण हेअरची काळजी, हेअर केअर साठी सुद्धा खूप व्हिडिओज आता बनवायला सुरू करणार आहोत, तर ते पण तुम्ही नक्की बघाल. तर आता तर हा बेसिक मेकअप पूर्ण झालेला आहे. तर तुम्हाला एकदा एक साधारण लक्षात येईल की
तर हे नुसते सोडलेत मी, काहीच आपण हेअरला केलेलं नाहीये. पण हा बेसिक मेकअप तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये बेसिक सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. टेक्निक त्याचं कसं करायचं, काय करायचं हे पण सांगितलेलं आहे. तर हे मेकअपचे व्हिडिओज, हे टेक्निक्स तुम्हाला समजतायत का, आवडतायत का, हे सगळं तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही नक्की विचारा. आपण अजून वेगवेगळे डेली वेअरसाठी कसा काय पटपट मेकअप कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. पण मुख्य हे स्टेप्स असतात आणि अशा पद्धतीने केला जातो. तर हे सगळे व्हिडिओज बघत राहा. आपल्या गप्पांचा प्रवास असाच पुढे चालू राहायला पाहिजे. त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू. भेटू लवकर. बाय.